माननीय श्री सचिन कुमावत सर या सर्व उपस्थित पाहुण्यांना मी पुनश्च एकदा विनंती करते मंचास्थाना खूप खूप धन्यवाद सर। त्यानंतर आजच्या कार्यक्रमात आपणास प्रमुख पाहुणे म्हणून आपले माननीय श्री तहसीलदार साहेब श्री सचिन कुमावत सर यांचे स्वागत करण्यास मी माझे सातही मंडळ अधिकारी यांना विनंती आहे। तर आता आपण बघूया तहसील कार्यालयात न देण्यात येणाऱ्या लाभांकडे। लाभार्थी सुद्धा कार्यक्रमास उपस्थित आहे। मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना आपण लाभ वितरित सर्वोत्कृष्ट मंडळ तहसीलदार हिंगणा तहसीलचे सचिन सर कुमावत, तसेच आमचे बंधू मते भाऊ, तसेच विकास भाऊ आणि शिंदे मॅडम, तसेच इथे उपस्थित हिंगणा तालुक्यातून आज महसूल दिन आहे। महसूल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि आज जो एका दिवसात इन्कम मिळाली, एका दिवसात कास्ट मिळाली, तसंच आता प्रत्येक दिवशी 1 ऑगस्ट असावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणी गरजू व्यक्ती 15-15 1-1 महिन्याला राहता त्यांनाही तातडीने कोणताही कागद, कोणतंही कास्ट किंवा प्रमाणपत्र त्वरित भेटावा अशी मी सर्वांना शुभेच्छा। आपल्या तहसील कार्यालयामार्फत ज्यांना उत्कृष्ट असं बक्षीस मिळालं आहे, कार्याची पावती मिळाली आहे, ह्या सर्वांचं अभिनंदन। परंतु हे सगळं करत असताना महत्त्वाचा माणूस म्हटलं म्हणजे ग्रुप लीडर। ग्रुप लीडर जर चांगला तर पूर्ण टीम चांगली असते। आणि आपल्या माध्यमातून, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जे चांगले काम करणारे लोक आहेत, आपल्याला जे तहसीलदार साहेब लाभले ते खरंच वावगण्यासारखं आहे। एक तालुक्यातील लोकांतर्फे मला असं वाटते की यांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे की एक चांगले तहसीलदार आपल्या तालुक्याला लाभले आहे। पण वर्षभरामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर असो, की ते ई-पीक पाहणी असो, किंवा ते आपलं ॲग्रिस्टॅग असो, किंवा इतर कुठलीही योजना आणि कार्यक्रम असो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवतो, असे आपले लाडके माननीय श्री सचिन कुमावत सर तहसीलदार हिंगणा यांना मी विनंती करेल की सर आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा। महसूल दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्याला कल्पना आहे की 1 ऑगस्ट आपण हा महसूल दिवस साजरा करतो आणि इथून पुढे आपण एक नवीन वर्ष, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मागणी निश्चिती, मुळात मागणी निश्चिती आपण यावर्षी करून आपण एक नवीन वर्षाची सुरुवात करत असतो। सो लोक अजूनही DBT न केल्यामुळे वंचित राहिले असा एक विषय असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान, हे सर्व 3-4 विषय जे आहेत ते माननीय महसूल मंत्री यांनी प्राधान्याने या पूर्ण आठवड्यामध्ये घेतलेले आहेत। त्याचंच फलश्रुती म्हणून आपण ऑलरेडी खूप कॅम्प घेतलेत आपल्या तालुक्यामध्ये, आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय। ऑलरेडी जे प्राधान्याचे विषय ज्याच्यामध्ये पांढर रस्त्याची प्रकरण असेल ते आपण निकाली काढतोय। महाराजस्व अभियान समाधान शिबिर हे सुद्धा आपण जवळपास आता 15 ते 16 एवढी शिबिरं ऑलरेडी आपली झालेली आहेत, ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना लाभ दिलाय। जे त्या दिवशी शक्य आहे त्या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत। प्रत्येक मंडळात कॅम्प घेतले आहेत।
विशेषतः विमुक्त जाती भटक्या जमाती यांचे सुद्धा आपण तांड्यावर जाऊन कॅम्प घेतले आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण जातीचे प्रमाणपत्र विशेषतः जी अडचण आहे ती केलेली आहे. शेषनगर एरिया ज्या ठिकाणी खूप 2-2.5 वर्षापासून प्रलंबित असलेले 84 जातीचे प्रमाणपत्र आपण हे ऑफलाईन त्यांना दिले होते. ही मागच्याच वर्षीची गोष्ट आहे, डिसेंबरमधली. त्याच मागच्या वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणानंतर कॅम्प घेतले. विमुक्त जाती भटक्या जमाती असेल, पारधी समाज असेल, त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये जातीची आणि इतर प्रमाणपत्र सुद्धा आपण निर्गमित केली आहे. छत्रपती शिवाजी गतिमानता, आकर्षकपणा आणि लोकाभिमुख जे लोकांना कसं अपेक्षित आहे, लोकांच्या अडीअडचणी काय आहे त्याच्याशी चांगलं बोललं पाहिजे. पण बऱ्यापैकी करतोय. फक्त हे सगळं करत असताना म्हणून तुम्ही सुद्धा ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, क्लर्क स्वच्छता ठेवली पाहिजे, आजूबाजूचं वातावरण छान ठेवलं पाहिजे. कारण आपण आयुष्याचा फार मोठा भाग ऑफिसमध्ये घालवत असतो. त्यामुळे तिथं खूप छान आनंदी असं वातावरण ठेवा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, चांगलं काम करा जेणेकरून हे समक्ष या कार्यक्रमात देखील मी माननीय सचिन कुमावत सर, तहसीलदार हिंगणा यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि दरवेळेला माझ्या भाषणामध्ये माझ्या 2 शेवटल्या ओळी असतात, त्या म्हटल्याशिवाय मी थांबचा वाटा, ईश्वराने दिला हा जीवनाचा वाटा, सजवा आणि फुलवा त्यात सुगंधित चाफा, सजवा आणि फुलवा त्यात सुगंधित चाफा. पुनश्च एकदा